हमारी संस्कृति, हमारे संस्कार सदा रहें हमारे साथ। सब्सक्राइब करें तिलक। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, की प्यास बुझत न बुझाए। हनुमानजी, तुम्ही वीर तर आहातच, पण आता समजलं की तुम्ही चतुरही आहात। असं गोड गोड बोलून तुमच्या मोहजाळामध्ये फसवून तुम्ही आम्हाला तुमच्या राजाकडे घेऊन जाऊन त्यांना तुमच्या विजयाचं प्रमाण देऊ इच्छिता आणि आम्हाला बंदी बनवून शिक्षाही देऊ इच्छिता। आम्ही या अशा गोष्टींना कधीही भुलणार नाही। दादा, सरळ सरळ सांग ना की आपण महाराज रामांचं आव्हान वाचून घोडा पकडला आहे। त्यांना सांगा त्यांनी स्वतः येऊन आमच्याशी युद्ध करून घोडा घेऊन जावा, नाहीतर हार मारून आपलं आव्हान परत घ्यावं। परंतु तुम्ही आपला परिचय तर दिलाच नाही। तिथं जाऊन काय सांगायचं की त्यांना कोणी बोलावलंय? आई वडिलांचं नाव काय आहे? राहता कुठं? हनुमानजी, इथं काही आमच्या लग्ना बिग्नाची बोलणी चालली नाहीयेत की आम्ही आमचं कुळ आणि गोत्राची माहिती सांगू। इथं युद्धाची गोष्ट चालू आहे। इथं प्रश्नही बाणच विचारतील आणि उत्तरही बाणच देतील। तुम्हाला आमची गोष्ट मान्य असेल तर जा, नाहीतर जर लढायचं असेल तर मग वार करा। तुम्ही तुमच्या बाल हट्टानं आम्हाला शस्त्र उचलायला का भाग पाडताय? तुमची सुकुमार अवस्था पाहून बाण चालवायला आमचं मन धजावत नाही। जिथं अस्त्र उचलली जात नाहीत तिथं पराजय स्वीकारणंच योग्य आहे। पराजय? पराजय हा शब्द रघुकुलाच्या गाथेत नाहीये मूर्ख मुला। पण शत्रुघ्न आणि लक्ष्मणजी रघुकुलातलेच आहेत ना, जे पराजित होऊन शिबिरात मूर्छित पडलेले असतील? त्याच रघुकुलाचा अहंकार आहे तुम्हाला। तुम्ही वर तर निष्पाप दिसताय, पण आतून मात्र खूपच विखारी आहात। अशा फळाला तर लगेच कापून टाकलं पाहिजे। शत्रुघ्न से टकरा के सौमित्र को चकरा के लव कुश भरत के साथ अब संग्राम करते हैं। बाणों की वर्षा युद्ध में अविराम करते हैं। बाणों की वर्षा युद्ध में अविराम करते हैं।
राम स्वयं जब तक निर्णय को न आएंगे, अश्वमेध का अश्वन लव कुश लौटाएंगे। हार गया जो भी इनसे लड़ा, सीता के जायों में है साहस बड़ा, सीता के जायों में है साहस बड़ा। लिखी चुनौती पढ़ के बैठे हैं ये भी अड़के, क्षत्रिय सुलभ कौशल भरा हर काम करते हैं। बाणों की वर्षा युद्ध में अविराम करते हैं, बाणों की वर्षा युद्ध में अविराम करते हैं।
नाही, हे खरं असू शकत नाही. भरत, सुग्रीव आणि हनुमान एकत्र पराजित झाले. होय महाराज. यज्ञाचा अश्व अजूनही त्या मुनिकुमारांकडेच आहे का? होय महाराज. माझं जाणं आवश्यक आहे. वनदेवीला सांग की मी संध्याकाळपर्यंत परत येईन. हे घे दादा, मी भोजन घेऊन आलो आहे. मी विचार केला की कोण जाणे महाराज रामाना यायला किती वेळ लागेल ते. तोपर्यंत आपण भोजन तर करूया. अरे, आपण एकटेच कसं खायचं? श्री हनुमानजीही तर उपाशी असतील. परंतु ते ही कोरडी भाकरी खातील का? विचारायला तर पाहिजे. चल. हे महावीर हनुमान, तुम्ही तर महाराज सुग्रीवांचे महामंत्री आहात. किष्किंधेच्या राजमहालात सुंदर आणि स्वादिष्ट भोजन करण्याची सवय असेल तुम्हाला. पण आम्ही तर आहोत वनवासी आणि ब्रह्मचारी. आमच्याकडे तर ही कोरडी भाकरीच आहे. आम्ही तीच देऊन आपली सेवा करू शकतो. नाही, सेवकासाठी तर स्वामींनी दिलेली कोरडी भाकरी ही अमृता समान आहे. परंतु तुम्ही सेवक आणि आम्ही स्वामी, हे कसं काय? हे पहा, जो युद्धात हरतो त्याला तर जिंकणाऱ्याचा सेवकच बनावं लागतं ना. नाही बाबा, आम्हाला तर कुणाही सेवकाची आवश्यकता नाही. आमच्या गुरुदेवांनी तर रामायणात लिहिलंय की तुम्ही श्रीरामांचे अनन्य सेवक आहात. मग तुम्ही त्यांचेच सेवक राहा. ओहो, म्हणजे तुमच्या गुरुदेवांनी रामायण लिहिलं आहे? हो, त्या श्रीरामांचं जीवनचरित्र लिहिलेलं आहे. तुमची कथा पण त्यात आली आहे. अच्छा. हा, तुमची अनन्य भक्ती आणि तुमच्या सेवेमुळं आम्हाला तुमचं चरित्र खूप आवडलं. मलाही तुम्ही दोघं खूप आवडलात. असं वाटतं की तुम्ही दोघंही रामायणाचीच पात्र आहात. जणू श्रीरामांचेच कुणीतरी जवळचे आहात. हनुमानजी, ही मंत्रांची राजनीती युद्धभूमीमध्ये नका चालू. घ्या, भोजन करा. परंतु दादा, ते भोजन कसे करणार? यांना तर आपल्यालाच खाऊ घालावं लागेल. मी यांना माझ्या हाताने भरवतो. नाही नाही, तुमच्या हातांनी माझी सेवा करून घेणं हे नाही होऊ शकत. तुम्ही तुमचं भोजन करा. एक व्यक्ती आमच्या समोर उपाशी असताना आम्ही भोजन करणं, हे क्षात्र धर्मच काय मानव धर्माच्याही विरुद्ध आहे. पाप आहे. लव, त्यांचे हात सोड. दादा, पण यांचे हात सोडले तर? नाही नाही, हे वीर पुरुष आहे. हात सोडल्यानंतरही ते त्यांचा अनुचित लाभ नाही घेणार. हे पहा हनुमानजी, आम्ही केवळ तुमच्या भोजनासाठी तुमचे हात सोडत आहोत. आम्हाला वचन द्या की तुमचे हात सोडल्यावरही तुम्ही गपचूप आमचे बंदी बनून इथेच बसून राहाल. हे क्षत्रिय कुमारांनो, तुम्ही तर तुमच्या गुणांनी मला कायमचं बंदी बनवलं आहे. मी तुमच्या माता पित्यांना प्रणाम करतो. लव, त्यांचे हात सोड.
हो दादा. बहुतेक आता तर महाराज खरोखरच स्वतः आले. येऊ देत. आमच्या सेनेची ही दशा. वीरभद्र, विश्वास बसत नाहीये की केवळ 2 मुनिकुमारांनी अयोध्येच्या चतुरंगिणी सेनेचं हे हाल केले आहेत. पण सत्य आहे महाराज. मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. हे कुणी सामान्य मानव नाही करू शकत. महाराज, मला तर ते सामान्य पण नाही वाटत आणि मानवही वाटत नाही. मला तर ते 2 छोटे छोटे देवता आहेत असंच वाटतं. त्यांना पाहून प्रणाम करण्याची इच्छा होते. नक्कीच असंच काहीतरी असणार आहे. अन्यथा लक्ष्मण, भरत, हनुमान आणि सुग्रीव सारखे वीर अशा प्रकारे जखमी झाले नसते. या सगळ्या गोष्टी ऐकून आम्हालाही त्यांच्या दर्शनाची ओढ लागून राहिली आहे. ते पहा महाराज, त्यांचं दर्शन तर घडलं. हे दोघे वीर झाडांच्या त्या बाजूने उभे आहेत. दादा, तयार राहा. महाराज रामांनी अचानक मागून हल्ला केला तर? इतका वेळ झाला तरी समोर का नाही आले? नाही लव, मला विचारशील तर ते असं कधीही करणार नाही. ते वीर आहेत आणि वीर पुरुष कधीही लपून वार करत नाहीत. धन्य आहात. एक खरा वीरच दुसऱ्या वीराचा आदर करू शकतो. हनुमान, नाही, रथ पुढे घ्या. हनुमान, हे काय? तुझ्यासारखा परमवीर अशा प्रकारे गुडघे टेकून बसलेला आहे? प्रभू, यावेळी मी माझी वीरता नाही दाखवू शकत. मी तुमची काहीही मदत नाही करू शकत. मी यांचा बंदी आहे. एकतर यांनी दया दाखवून माझे हातपाय सोडले. मी त्यांना वचन दिलं आहे की मी माझ्या सुटलेल्या हातांचा वापर केवळ भोजनासाठीच करेन. तुम्ही मला क्षमा करा प्रभू. तुम्हा दोघांकडे पाहून तर विश्वास नाही बसत की अशा गोंडस रूपाच्या 2 सुकुमार बालकांनी अयोध्येच्या चतुरंगिणी सेनेसोबतच लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि सुग्रीवासारख्या वीरांना हरवलं असेल आणि महाबली हनुमानाला बंदी बनवून बसवून ठेवलं आहे. हे कसं काय खरं असू शकतं? तसं तर सत्य स्वतः सिद्ध होत असतं महाराज. पण तरीही तुम्हाला
पुराव्याची आवश्यकता असेल तर हा जिवंत पुरावा तुमच्या समोर आहे. तुमचे परमभक्त वीर हनुमान आमच्या सत्याची पुष्टी करतील. हो प्रभू, हे परम सत्य आहे की या दोघांनीच आपल्या दिव्य अस्त्रांनी अयोध्येच्या समस्त योद्ध्यांना अशा प्रकारे मूर्छित केलं आहे की इतक्या दिवसांमध्ये कोणालाही अजूनही शुद्ध आली नाही. मी या दोघांच्या माता पित्यांना वारंवार प्रणाम करतो, ज्यांनी अशा चमत्कारी पुत्रांना जन्म दिलाय. ऐकलात? आता तरी विश्वास बसला ना की तुमच्या या सेनेचे हाल आम्हीच केले आहेत म्हणून? आता काय म्हणणं आहे तुमचं? हा अश्वमेध यज्ञाचा घोडा आमच्या राज्याच्या चारही दिशांच्या वृद्धीचं प्रतीक आहे. तुम्ही कुणी राजा किंवा राजकुमार तर नाही आहात की तुम्हाला आमच्या राज्यवृद्धीशी काही ईर्ष्या असेल. मग तुम्ही कुठल्या लोभाने आमच्या या घोड्याला पकडलेलं आहे? ना आम्हाला कुठला लोभ आहे, ना आम्हाला कुठल्या राज्याची लालसा आहे, ना आम्हाला तुमच्या राज्यवृद्धीची कुठली ईर्ष्या आहे. आम्ही तर फक्त घोड्याच्या मस्तकावर लिहिलेलं आव्हान वाचून त्याला पकडलंय. परंतु का? तुमचा या आव्हानांशी काय संबंध? कारण या आव्हानामध्ये अहंकाराचा वास आहे. त्यामुळे असं वाटतंय की तुम्ही असं समजताय की या साऱ्या जगात केवळ तुमच्याशिवाय ना कोणी क्षत्रिय आहे ना कोणी वीर. आम्ही क्षत्रिय असल्यामुळे या आव्हानाला उत्तर देणं हा आमचा धर्म आहे. महाराज राम, तुम्हाला तर क्षत्रिय धर्म माहीतच असेल. जर कोणी क्षत्रिय युद्धाचं आव्हान ऐकून पाठ दाखवून पळून गेला तर समजावं की त्याने आपल्या आईच्या दुधाचं ऋणही नाही फेडलं आणि आपल्या पित्याच्या नावाची लाजही नाही राखली. कोण आहेत तुमचे पिता? जर आमच्याशी लढून जिंकलात तर त्यांच्याकडे जरूर जा. आतापासून त्यांचा पत्ता विचारण्याची काय आवश्यकता? आधी आमच्याशी युद्ध करा, आमच्याशी. विचार कसला करताय? उचला धनुष्य. तुमच्या गुरूंनी तुम्हाला काही तंत्रविद्या शिकवली आहे का? का? कारण जे काम तुम्ही केलेलं आहे ते नक्कीच शिक्षा देण्याजोगं आहे. पण तुम्हाला पाहून नाही मला तुम्हाला दंड देण्याची इच्छा होत आहे, नाही तुमच्याशी युद्ध करण्याची. माझी अवस्था सुद्धा तशीच आहे. मी तर असा विचार करतोय की तुम्ही कुठल्या तरी मोहिनी मंत्राचा जप करत आहात. हे विधात्याचं कसं विधान आहे की दोन्हीकडून धनुष्य उचलणं कठीण. तुझ्या गुरूंनी तुला कोणती तंत्रविद्या शिकवली आहे का? का? कारण जे कार्य तू केलेलं आहेस ते नक्कीच शिक्षा देण्यायोग्य आहे. परंतु तुला बघून आमच्या मनात नाही दंड देण्याची इच्छा होत आहे आणि नाही तुझ्याशी युद्ध करण्याची. माझी अवस्था सुद्धा अशीच आहे. मी तर हाच विचार करतो आहे की आपण कुठल्या तरी मोहिनी मंत्राचा जप करत आहात. ही विधात्याची कोणती लीला आहे की दोन्हीकडूनही धनुष्य उचलणे कठीण झाले आहे. महाराज राम, अशा प्रकारे या मंत्रतंत्राचा प्रयोग वीरांसाठी योग्य नाहीये. जर जमणार असेल तर सच्च्या क्षत्रियाप्रमाणे आम्हाला अस्त्रशस्त्रांनी पराजित करा, भावनेची मोहिनी घालून नाही. बालक, आम्ही तुझे सगळे अपराध क्षमा करतो. हा यज्ञाचा अश्व आम्हाला परत कर. आम्ही तुला कुठलाच दंड देणार नाही. युद्धात आम्हाला पराजित करा आणि घोडा घेऊन जा. आणि हे सुद्धा लक्षात ठेवा की घोडा न घेताच परत गेलात तर समस्त विश्वात अपयश पसरेल. बालक, आम्हाला विवश करू नकोस. जेव्हा युद्धभूमीवर आलाच आहात महाराज, तर आता कुठलाच मार्ग उरला नाहीये. एकच मार्ग उरलाय.
धनुष्य उचला. महाराज राम, क्षत्रिय केवळ बोलत नाहीत, युद्ध करा, युद्ध. उचला धनुष्य. महाराज राम, तुम्ही जर क्षत्रिय असाल तर तुम्हाला तुमच्या पूर्वजांची शपथ आहे की युद्धभूमीमध्ये सगळी मोहमाया त्यागून एका वीर क्षत्रियासारखा व्यवहार करा आणि आपलं धनुष्य उचला. बालक, आम्हाला अशी शपथ देऊ नकोस की आम्ही विवश होऊन जाऊ. हे राम, हे तुम्ही काय करताय? महर्षी, मुलांच्या बोलण्यात येऊन हा काय अनर्थ करताय तुम्ही? कल्याण मस्तु. प्रभू, स्त्री, वृद्ध आणि बालक या तिघांच्याही रक्षेचा भार तर राजावरच असतो. अपराधी असून सुद्धा राजा त्यांच्यावर हात उचलत नाही. महर्षी, हे बालक खूप हट्टी आहेत. बाळहट्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे महाराज, पण बाळहट्टाचं उत्तर राजहट्ट तर नाही होऊ शकत ना. कुश, लव हे आपले राजे आहेत. आपण यांच्या राज्यात राहतो. राजासमोर अस्त्र उचलणं राजधर्मानुसार पाप आहे. तुम्ही राजाची अवज्ञा केली आहे. तुम्ही राजाचा घोडा का पकडला? 2 कारणांनी गुरुदेव. पहिलं कारण तर हे आव्हान आहे जे या घोड्याच्या मस्तकावर सुवर्ण अक्षरांनी लिहिलेलं आहे. ऐका काय लिहिले आहे. राजराजेश्वर छत्रपती महाराज श्री रामचंद्र यांच्या अश्वमेघ यज्ञाचा हा अश्व या सृष्टीमध्ये स्वतंत्र भ्रमण करण्यासाठी सोडला आहे. याच्या समोर नतमस्तक होणाऱ्यांना महाराज रामाची शरण प्राप्त होईल आणि जो ह्याला पकडण्याचे दुस्साहस करेल त्याला श्रीराम यांच्या सेनेसोबत युद्धाचे आव्हान स्वीकारावे लागेल. गुरुदेव, तुम्ही शिकवलं होतं की खरा क्षत्रिय तोच आहे जो युद्धाची ललकारी ऐकून पळून नाही जाणार. म्हणून हे आम्ही आव्हान स्वीकारलेलं आहे. आणि दुसरं कारण? कुश दादाला महाराज राम यांना काही प्रश्न विचारायचे होते. मग मी विचार केला की अशी तर आमची भेट महाराज राम सोबत होऊ शकणार नाही. जर हा घोडा पकडला तर त्याला सोडवण्यासाठी महाराज राम स्वतः येतील आणि कुश दादा त्यांना प्रश्न सुद्धा विचारेल. विचार, काय विचारायचं आहे तुला? एकच प्रश्न आहे महाराज. आमचे गुरुदेव म्हणतात तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम आहात, पण ही कोणती मर्यादा आहे ज्याच्या पत्नीचा, जिच्या पवित्र असण्यावर तुमचा स्वतःचा विश्वास आहे, केवळ काही लोकांनी निंदा केली म्हणून त्याग केला जावा आणि तिला असहाय्य अवस्थेत वनवासाचं दुःख भोगण्यासाठी विवश केलं जावं? हा कोणता धर्म आहे? राजधर्म. एक सामान्य माणसाचा धर्म आणि राजाचा धर्म यामध्ये इतकंच अंतर आहे.
एक साधारण मानवाचा प्रथम धर्म आहे आपली पत्नी, आपली मुलं, आपले भाऊ बहीण, माता पिता आणि जवळच्या सगळ्या सोयऱ्यांचे रक्षण करणे, त्या सगळ्यांना सुख देणं आणि जर कठीण प्रसंग आले तर दुःखात त्यांना साथ देणं. पण तोच मानव जेव्हा राजमुकुट चढवून राजा बनतो तेव्हा त्याचा प्रथम धर्म आपले व्यक्तिगत सुख किंवा दुःख किंवा आपल्या जवळच्या सगळ्या सोयऱ्यांच्या सुखादुःखात साथ देणं नसतं, तर राजाचा धर्म केवळ प्रजारंजन हाच असतो. त्याचे सगळे कर्म प्रजेच्या मताच्या अधीन असतात. मग स्वतःच्या आयुष्यात तो सुखी असो वा दुःखी, त्याचं कर्तव्य तर तेच आहे ज्याने प्रजेचं कल्याण होईल, प्रजारंजन होईल आणि ज्यात प्रजेचं मत असेल. हाच त्याचा पहिला धर्म सुद्धा आहे आणि हाच त्याचा शेवटचा धर्म सुद्धा. यालाच राजधर्म म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अन्याय तुम्ही नाही तर अयोध्येच्या प्रजेनं केला आहे. जे अयोध्येच्या प्रजेने केलं आहे त्याचं उत्तर त्यांच्याकडूनच मागितलं पाहिजे. लवकुश, त्यावेळी तुम्ही दोघांनी यांचा घोडा पकडून आणि यांच्या समोर अस्त्र उचलून जी अवज्ञा केली आहे त्यासाठी तुम्हाला क्षमा मागितली पाहिजे. महाराज रामांच्या विरुद्ध तुमचं अस्त्र उचलणं हाच धर्म आहे, जसं तुमच्या पित्यासमोरच तुम्ही अस्त्र उचलले आहे. कारण राजा हा प्रजेसाठी पित्या समानच असतो. शास्त्र सांगते की पिता ही सर्वभूतनाम राजा भवती धर्मतः. त्यामुळे तुम्हाला त्यांना पिता समान आदर देऊन क्षमा मागून यज्ञाचा घोडा परत केला पाहिजे. जशी आज्ञा गुरुदेव. महाराज, आम्ही क्षत्रियांचं कर्तव्य समजून चुकीनं आपली जी अवज्ञा केली आहे त्यासाठी आम्ही आपली क्षमा मागतो. जर तुम्ही आम्हाला कुठला दंड देऊ इच्छित असाल तर तोही आम्हाला मान्य आहे. तुम्ही दंड देण्यायोग्य नाही आहात बालक. तुमच्यासारखे वीर, गुणी आणि ज्ञानी बालक ज्या राजाच्या राज्यात आहेत त्यांना त्यावर गर्व असला पाहिजे आणि पुरस्कृत केलं पाहिजे. जेव्हा तुमचं शिक्षण पूर्ण होईल आणि जर तुमच्या गुरूंनी आणि माता पित्यांनी तुम्हाला आज्ञा दिली तर तुमच्या दोघांसाठी माझे दरवाजे सदैव उघडे असतील. योग्य वेळी येताच ही दोघं तुमच्या उदारतेचा अवश्य लाभ घेतील. कुश, वत्सा, अयोध्याच्या सेनेवर या विजयाने तू माझी विद्या सफल केलीस. आता चैतन्य अस्त्राने या सगळ्यांची मूर्छा भंग करा, ज्यामुळे महाराज संपूर्ण बंधू बांधवांसहित जाऊन आपला यज्ञ पूर्ण करतील. जशी आज्ञा गुरुदेव. चला महाराज. हे पवनपुत्र, बोला महर्षी. आपण यज्ञाचा अश्व घेऊन जा. जशी आज्ञा. महर्षी, एक शंका आहे. काय? ही कोणती लीला आहे? आपल्याला आपल्या इष्टांची शपथ आहे. मला खरं खरं सांगा, हे दोघं कोण आहेत? माझे अंतर्मन जे सांगत आहे ते सत्य आहे का? भक्त शिरोमणी,
आपण आपल्या शक्तीद्वारे प्रत्यक्ष बघितलं पण आहे, तरी मला का विचारताय? हे महावीर, भक्तीची शक्ती देवापेक्षा जास्त असते. तरीही माझी प्रार्थना आहे, या गोष्टीला गुप्तच राहू दे. योग्य वेळ आल्यावर मी स्वतःच तुला सांगेन. मी बघतोय की नियतीचा खेळ फारच विचित्र होणार आहे, तरी त्याला एक सुखद वळण देण्याचा प्रयत्न करतोय. आपले भक्त सफल मनोरथ हो. मुली ऐकलंस का तू? लवकुशने अयोध्येच्या सगळ्या सेनेला पराजित केलं. काय? अयोध्येच्या सगळ्या सेनेला पराजित केलं. अयोध्येच्या सेनेला? केवळ सेनेलाच नाही, परमपूज्य सगळ्या योद्ध्यांना सुद्धा पराजित केलं. आई, भरत, सुग्रीव, लक्ष्मण, शत्रुघ्न सगळ्यांना दादाने पराजित केलं. भरत, लक्ष्मण या सगळ्यांसोबत तू युद्ध केलंस का? कसं? सोड ना या गोष्टीला. एक छोटीशी लढाई होती, समाप्त झाली. बघ ना, आम्ही तुझ्यासाठी किती कमळाची फुलं आणली आहेत, तुझ्या पूजेसाठी. हे अनुष्ठान तुम्ही लवकर लवकर पूर्ण करा, ज्यामुळे लवकरच आम्हाला आमच्या पित्याचे दर्शन होईल. कुश, माझं बोलणं टाळू नकोस. मला हे सांगा की तुम्ही भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न सोबत युद्ध का केलं? का केलं? आई, मी अश्वमेघ यज्ञाच्या घोड्याला आश्रमाच्या जवळ फिरताना बघितलं. त्याच्या माथ्यावर सुवर्ण अक्षरांनी आव्हान लिहिलं होतं की जोही ह्या घोड्याला नतमस्तक होईल त्याला महाराज राम यांची शरण मिळेल, आणि जो त्याला पकडेल त्याला त्यांनी युद्धासाठी आव्हान दिलं होतं. म्हणूनच युद्धाचं आव्हान स्वीकारणं आपलं क्षत्रिय धर्म समजून मी त्याला पकडलं. मग काय, त्यांची सेना, त्यांचे सेनापती एक एक करून सगळेचे सगळे धारातीर्थी पडले. मग शत्रुघ्न आले, त्यांनाही मी बेशुद्ध करून रणांगणावर झोपून टाकलं. मग लक्ष्मण आले, त्यांच्याशी युद्ध झालं. काय मोघम सांगतोयस कुश दादा? आई, युद्ध नाही झालं तर घनघोर युद्ध झालं, आणि आम्ही त्यांना बेशुद्ध केलं. मग भरत आले, आणि त्यांच्या बरोबर महाराज सुग्रीव आणि महाबली हनुमान पण आले. मग हनुमान तर खूप मोठे वीर म्हणून घेतात, पण दादाची वीरता बघून ते असे चक्रावून गेले आणि आमच्या पाशात असे अडकले जसा गाईचा छोटासा बछडा बांधला जातो. हो, आणि भरत आणि सुग्रीव महाराजांनी प्रयत्नांची शर्थ केली, परंतु गुरुदेवांनी दिलेल्या आमच्या अस्त्रांमुळे त्यांनाही धारातीर्थी पाडले. आणि मग महाराज राम स्वतः आले. काय? महाराज राम स्वतः तिथे आले आणि तुम्ही त्यांच्यावर धनुष्य चालवलं? नाही, आम्ही तर धनुष्य उचलून तयार होतो, पण तेच युद्धापासून काचकूच करत होते. मग ते आम्हाला म्हणाले की तुम्हा दोघांना बघून तुमच्यावर बाण चालवण्याची इच्छा होत नाहीये, तुमच्यावर प्रेम करण्याची इच्छा होती. पण मी त्यांना म्हणालो, महाराज राम, फक्त गप्पा मारू नका, युद्ध करा, युद्ध. पण जसे युद्ध आरंभ होणार होते, गुरुदेव म्हणाले, आणि मग त्यांनी युद्ध होऊच दिलं नाही.
देवाचे कोटी कोटी धन्यवाद की तुम्ही लोक एका मोठ्या पापातून वाचलात. मोठ्या पापातून वाचलात. काय झालं मुली? आई 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 हे काय झालं तुला आई? तुम्ही आज जे केलं ते तुम्हाला करायला नको होत. याचं तर प्रायश्चित्त सुद्धा कठीण आहे. हनुमानाला तुम्ही बछड्यासारखं बांधून टाकलं. हनुमान तर माझा पहिला पुत्र आहे, तुमच्याहून पण मोठा. भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न ही सुद्धा माझीच मुलं आहेत. तुम्ही त्यांच्यावर प्रहार कराल तर माझी काय अवस्था होईल? त्यावर तुम्ही स्वतः श्रीरामांना युद्धासाठी आव्हान दिलं. माझी मुलं आपल्या पित्याचे चरण स्पर्श करण्याऐवजी त्यांना युद्धासाठी आव्हान देतील. माझ्यासाठी यापेक्षा लज्जेची गोष्ट काय असू शकते? तुम्ही एक जरी बाण त्यांच्यावर चालवला असता तर त्यांच्या पश्चातापात माझ्याकडे प्राण देण्यापलीकडे काहीच मार्ग राहिला नसता. काहीच मार्ग राहिला नसता. काय केलं तुम्ही? काय केलं तुम्ही? हे तुम्ही काय बोलताय आई? महाराज राम आमचे पिता आहेत. होय मुला. देवी सीता सत्य सांगते. महाराज रामच तुमचे पिता आहेत. मग काय तूच ती अभागी सीता आहेस का जिला महाराज रामने वनात त्यागले होते? तिचे पती श्रीराम आहे, तिला अभागी नाही म्हणत. माझ्यापेक्षा अधिक भाग्यवान कोण असेल की मी त्यांची पत्नी आहे, की ज्यांची तिन्ही लोकात पूजा होते. मग ही गोष्ट तू आजपर्यंत आमच्यापासून का लपवलीस? प्रत्येक गोष्ट सांगण्याची एक योग्य वेळ असते. याआधी ही गोष्ट उघड झाली असती तर तुमच्या आईसाठी कुठेही सुखात राहणं अशक्य झालं असतं. होय, आता ती वेळ आली आहे जेव्हा अयोध्यावासियांना हा प्रश्न विचारावा लागेल की त्यांनी तुमच्या आईच्या पवित्र पदरावर निंदेचे डाग लावले आहेत. याच दिवसाची मी इतक्या वर्षांपासून वाट बघत होतो. आता तुम्हाला अयोध्येला जाऊन दारोदार सीतेची करुण कहाणी ऐकवून आपल्या मातेच्या पवित्र पदराला लागलेल्या या डागांना अयोध्यावासियांच्या अश्रूंनी धुवावं लागेल. त्यांच्या मनावर चढलेल्या मळाला काढून त्यांच्या मनात महाराणी सीतेचं सिंहासन पुन्हा स्थापित करावं लागेल. प्रजेचं मत बदलून त्यांना आपल्या मातेसमोर नतमस्तक करावं लागेल.
ज्यामुळे त्यांच्या पापाचं प्रायश्चित्त होईल. वन वन डोले कुछ ना बोले, सीता जनक दुलारी, फूल से कोमल मन पर सहती, दुख पर्वत से भारी। धर्मनगर की वासी कैसे हो गए अत्याचारी, राजधर्म के कारण लुट गई एक सती सन्नारी।
ही मुलं बरोबर बोलत आहेत. अयोध्यावाल्यांनी असा अन्याय केला आहे की 1000 वर्षे नरक यातना भोगूनही त्यांचं प्रायश्चित नाही होऊ शकणार. खरंच महाराणी सीतेच्या जाण्यानंतर हे शहर भावहीन झालं आहे. केवळ बोलून तर एका साध्वीवर केलेला अन्याय नाही मिटू शकत ना. प्रजेने काहीतरी केलं पाहिजे. काय करू शकणार ही प्रजा? सर्वांनी मिळून महाराजांकडे गेलं पाहिजे. त्यांच्याकडे जाऊन विनंती केली पाहिजे की आमच्याकडून जी चूक झाली त्यासाठी आम्ही खूप लज्जित आहोत. साऱ्या प्रजेनं मिळून मागणी केली पाहिजे. महाराणी सीतेचा शोध घेतला जावा. त्या जिथं कुठं असतील तिथून त्यांना आदरपूर्वक आणून पुन्हा राजसिंहासनावर बसवलं जावं. साऱ्या प्रजेनं एकमत होऊन ही मागणी केली पाहिजे. दुःख तर ह्याच आहे की सारी प्रजा अजूनही एकमत नाहीये. जनक नंदिनी किस दशा में, क्या कभी ये भी सोचा किसी ने, उस पिया रूप मिथ्या लगा कर साथ सीता का छोड़ा सभी ने. सिया का घर छूट गया, पति का सुख लुट गया, आज वंदन फिरे सीता माई, हाय तुमको दया भी न आई. महाराज, 2 ऋषिकुमारांनी अयोध्यावासियांना रडून रडून वेळ लावले. ते महाराणी सीतेची कथा गातायत. त्यांच्या स्वरात एक अशी मोहिनी आहे की लोक चित्रासारखे स्तब्ध उभे राहतात. ते नगरवासियांना असे असे प्रश्न विचारतात की सगळे निरुत्तर होऊन जातात. काही लोकांचं हे मत होत चाललंय की महाराणी सीतेचा शोध घेऊन त्यांना आदरपूर्वक परत घेऊन यावं. हे काही लोकांचं मत आहे की साऱ्या प्रजेचं? अजून तरी काही लोकांचंच आहे. हे तेच गीत आहे का? होय महाराज. जिसने लंकेश को तुच्छ जाना, जिसने ठुकरा दी सोने की लंका, जिसकी हर सांस रघुवर को अर्पण, ऐसी सीता पे की तुमने शंका. तुम वो अज्ञान हो, ऐसी संतान हो, जिसने माता में ढूंढी बुराई, आग सीता के सुख में लगाई. मुलांनो, महाराजांनी तुम्हाला बोलवले. महाराजांनी? कुठं? आपल्या शिबिरात. परंतु का? हे तर त्यांनाच माहिती. परंतु होऊ शकतं की तुमचं गोड गाणं ऐकण्याची त्यांची इच्छा असेल. चला. अरे, तुम्ही दोघे तर तेच आहात.
उठा. आनंद विभोर भय कहत न आवे बैन, दरस परस पातात का झर झर बरसे. तुमच्या डोळ्यात पाणी का? आनंदाने महाराज. तुम्ही जो तुमचा हात आमच्या डोक्यावर ठेवलात त्यानेच डोळ्यात पाणी आलं. का? महाराज राम, आपला हात ज्यांच्या डोक्यावर ठेवतील त्यांची तर अशीच अवस्था होणार ना महाराज. जसं पित्याचं प्रेम मिळाल्यानं पुत्र भाऊक होऊन जातात, त्याचप्रमाणे तुमची माया मिळाल्यावर आमच्यासारख्या प्रजेचं भावना विवश होणं स्वाभाविक आहे. न जाणे का, पण तुम्हाला पाहून माझ्या या वैरागी मनामध्ये भावनांचे हिंदोळे उठू लागलेत. त्या दिवशी तुमचं वीर रूप पाहिलं आणि आज तुमच्या स्वरांचा चमत्कार पाहिला. वीरतेमध्येही निपुण आणि सूरतालातही इतकं विपुल ज्ञान. किती अद्भुत मिलाप आहे हा. ही सारी तर आमच्या गुरुदेवांची अनुकंपा आहे. संगीताचं शिक्षण त्यांनी दिलं आहे का? होय महाराज. गुरुदेवांनी रामायण नावाचं एक महाकाव्य लिहिलं आहे. त्यात त्यांनी तुमच्या संपूर्ण जीवन चरित्राचं वर्णन केलं आहे. आम्ही दोघं तेच गातो. अति सुंदर लिहिलं आहे त्यांनी. मलाही ऐकवाल का? जर तुमची आम्हाला आज्ञा असेल तर अवश्य ऐकवू. परंतु जर सारं रामायण ऐकायचं असेल तर मग खूप दिवस लागतील. काही हरकत नाही. दिवसा तर यज्ञ असतो, परंतु सायंकाळी यज्ञानंतर दररोज तुम्ही दोघं सभामंडपात येऊन या कथेचं गायन करा. आम्ही सगळेच ऐकू. जशी आज्ञा महाराज. महाराजांनी त्यांचं गाणं ऐकलं आणि भावना विवश झाले. अरे भाऊ, मला तर ते दोघं देव लोकांवरून आलेले दोन छोटे छोटे देवताच वाटतात. अरे असं ऐकलंय की ते दोघं ऋषिकुमार आजपासून दररोज रामायणाची कथा ऐकवणार आहेत. मला तर त्या दोघांमध्ये राजा रामाची छबी दिसून येते. जणू एखाद्या बिंबाचं प्रतिबिंब असावं. जेव्हा महाराज राम लहान होते तेव्हा असेच दिसायचे. मुली, आताच नगरातून बातमी आली आहे की महाराज रामांनी लवकुशांना उद्या सभेमध्ये रामायण ऐकवण्यासाठी बोलावलं आहे. गुरुदेवांचं म्हणणं खरं ठरलं. अयोध्यावासी आपल्या महाराणी बरोबर केल्या गेलेल्या अन्यायामुळे खूपच लज्जित होत आहेत. आमची काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा राणी. नाही, हे काय बोलते आहे साई? मी तर तुझी मुलगी आहे. हे तर आपले मोठेपण आहे महाराणी. आम्हाला काय माहित होतं की जिला मी मुलगी मुलगी म्हणत होते ती अयोध्येची महाराणी आहे.
तुम्ही माझी सेवा करत राहिलात आणि मी मूर्खासारखी तुमची सेवा करत राहिले. माझ्याकडून न कळत ज्या चुका झाल्या असतील त्यासाठी मला क्षमा करा महाराणी. आई, माया लेकीचा अधिकार हिसकावून मला महाराणी नको बनवूस. तुझ्या प्रेमाची सावली नसती तर हे माझे दिवस कसे सरले असते. आई, मला तुझी मुलगी बनव. मुली मुली माझी तर दृष्टी दरवाजावरच खिळून आहे. न जाणे कधी येतील. हो ना भाऊ, दोघं काय गातात. महाराजांचा विषय असो. लवकुश नावाचे 2 मुनिकुमार सभेत येण्याची आज्ञा मागतायत. त्यांना आदरपूर्वक आत घेऊन ये. ताई, ऐकलंय की ते जेव्हा सीतेची कहाणी ऐकवतात तेव्हा अयोध्यवासी रडतात. आता रडून आणि पश्चाताप करून काय फायदा? त्यावेळी तर कोणी नाही बोललं. ताई, काय झालं ताई? त्यांना पाहून क्षणभर मला असं वाटलं की राम परत पालक रूपात आलाय. हो ताई. आम्ही दोघं भगवान श्री वाल्मिकी यांचे शिष्य लव आणि कुश, महाराज श्रीराम आणि समस्त गुरुजनांना प्रणाम करतो. आमच्या गुरुदेवांचा आशीर्वाद सर्वांना प्राप्त हो. सुरेख सुंदर, तुमचं कल्याण हो. महाराज, आम्ही आपल्या आज्ञेनुसार सभेत आलो आहोत. आम्हाला काय करावयाचं आहे, आज्ञा द्या. ही सभा तुम्हा दोघांचं स्वागत करत आहे. तुम्हा दोघांनी केवळ आमच्या सैन्यावर आपल्या वीरतेची छापच पाडली नाही, तर आपल्या स्वरांच्या चमत्कारांनी अयोध्यावासियांना भावविवश देखील केले आहे. आम्ही या सभेमध्ये तुमचा सन्मान करतो आणि सन्मान प्रित्यर्थ अंगवस्त्र तुम्हाला भेट करत आहोत. आम्ही आपणास विनंती करतो की आपण दोघांनी आसन ग्रहण करावं आणि आपल्या गुरूंनी रचलेल्या गोष्टी ऐकवून या संपूर्ण सभेच्या श्रोत्यांना अनुग्रहित करा. जशी आज्ञा.
महाराज, रामायण नावाचं महाकाव्य जे आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत ते आमचे गुरुदेव भगवान श्री वाल्मिकी यांनी परमपूज्य देवर्षी नारदजी आणि परमपिता ब्रह्मांजींच्या आदेशानुसार आपल्या संपूर्ण जीवनचरित्राच्या आधारावर लिहिले आहे. त्यांनीच हे संगीतबद्ध पण केलं आहे. महाराज, या महाकाव्यात जे काही घडलेलं आहे आणि यापुढे जे काही घडणार आहे तो आपला सारा जीवन वृत्तांत आमच्या त्रिकालदर्शी गुरुदेवांनी आधीच पाहून लिहून ठेवला आहे. परंतु आम्हाला तर आजपर्यंतच्याच कथेचं ज्ञान आहे. भविष्याची कथा तर त्यांनी आम्हालाही नाही सांगितली. म्हणून आम्ही आपल्याला आजपर्यंतची कथा दररोज थोडी थोडी करून ऐकवत जाऊ. आता जर आपली आणि समस्त गुरुजनांची आज्ञा असेल तर आम्ही कथा ऐकवण्यास आरंभ करू का? जर गुरुदेवांची आज्ञा असेल तर. अवश्य. आमचा आशीर्वाद आहे. महर्षी वाल्मिकी द्वारा रचित ही कथा ऐकणारे आणि ऐकवणारे अशा दोन्हींसाठी कल्याणकारी असेल. ओम श्री महागणाधिपतये नमः. ओम श्री उमा महेश्वराभ्यां नमः. वाल्मीकि गुरुदेव के पद पंकज सिरना, सुमिरे मात सरस्वती, हम पर हो मात पिता की वंदना करते
रोचक प्रस्तुति ढंग एक एक कर वर्णन करें लव कुश राम प्रसंग। विश्वामित्र महामुनि राई तिनके संग चले दो भाई। कैसे राम ताड़िका मारी कैसे नाथ अहिल्या तारी। मुनिवर विश्वामित्र तब संग ले लक्ष्मण राम। सिया स्वयंवर देखने पहुँचे मिथिला धाम। जनकपुर उत्सव है भारी, जनकपुर उत्सव है भारी। अपने वर का चयन करेगी सीता सुकुमारी। जनकपुर उत्सव है भारी। जनक राज का कठिन प्रण सुनो सुनो सब कोई। जो तोड़े शिव धनुष को सो सीतापति होय। कुतुरी शिव धनुष कठोर सबकी दृष्टि राम की ओर। राम विनय गुण के अवतार गुरुवर की आज्ञा सिरधार। सहज भाव से शिव धनु तोड़ा जनक सुता संग नाता जोड़ा। रघुवर जैसा और न कोई सीता की समता नहीं होई। दो करे पराजित कांति कोटि रति काम की। हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की। ये रामायण है पुण्य कथा सिया राम की। सब पर शब्द मोहिनी डारी। मंत्र मुग्ध भय सब नर नारी। यों दिन रैन जात हैं बीते लव कुश ने सबके मन जीते। वन गमन सीता हरण हनुमत मिलन लंका दहन रावण मरण अयोध्या पुनरागमन। सविस्तार सब कथा सुनाई। राजा राम भय रघुराई। राम राज आयो सुखदाई। सुख समृद्धि श्री घर घर आई। भवन अमंगल हारी। प्रभु सुदशरथ अजिर बिहारी। सीताराम चरित अति पावन। मधुर सरस अरु अति मन भावन।
भरत न बुझाए।